मोठी बातमी समोर येत आहे। आज दिनांक 5 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। आदिवासी मुलांचे शिक्षण, धाराशिव आणि सोलापूरसाठी विशेष मंजुरी या बैठकीत देण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। यावेळी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे मनपूर्वक अभिनंदन केले। यावेळी मंत्रिमंडळातील इतर सदस्य देखील उपस्थित होते। पनवेल मत्स्य उपकेंद्रात स्कायला एक्वेरियम प्रकल्पाबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली। पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत पनवेल येथे प्रस्तावित स्कायला एक्वेरियम व सी लाईन मनोरंजन केंद्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे असे निर्देश यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले। नसरापूरची घटना वेदनादायक आहे, पण महाराष्ट्रात झिरो टॉलरन्स आहे। गुन्हेगार ताब्यात आहे, न्यायाची प्रक्रिया सुरू आहे आणि ती शेवटपर्यंत जाईल। संवेदनशील विषयावर राजकारण नको। आज राज्यातील गुन्हेगार पकडले जात आहेत, लपवले जात नाही। चित्रा वाघ यांनी व्हिडिओ शेअर करत प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे। प्रणितीताई, ज्या पश्चिम बंगालचा तुम्ही उल्लेख करताय तिथे वर्षानुवर्ष महिलांवर किती अत्याचार झाले आणि किती गुन्हे घडले, मात्र ना त्या गुन्ह्यांची जबाबदारी घेतली गेली ना कारवाई झाली। लेकींचा आयांचा आक्रोश तुम्हाला ऐकूच आला नाही। महाराष्ट्रात मात्र प्रत्येक प्रकरणात तात्काळ कारवाई होते। ही झिरो टॉलरन्स हीच देवाभाऊंची भूमिका आहे। पण प्रणितीताई, तुमची भूमिका मात्र सोयीने बदलते। रात्री 9 नंतर बाहेर पडू नका सांगणाऱ्या तुमच्या दीदी अत्याचार करणाऱ्यांची पाठराखण करत होता तेव्हा तुम्ही गप्प होतात। बघा ताई, नसरापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे, पण लक्षात घ्या, आरोपी आज पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याला संविधानिक पद्धतीने कठोर शिक्षा म्हणजे फासावर लटकवल्याशिवाय देवाभाऊंच्या नेतृत्वातलं सरकार शांत बसणार नाही। त्या बाळाला न्याय देण्याची आमची लढाई सुरू आहे, पण तुम्हाला ते नाही करणार। महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन गृहमंत्र्यांनी काय काय केलं होतं ते जरा आठवा की। ताई, आज राज्यातील गुन्हेगार पकडले जात आहेत, लपवले जात नाहीयेत की त्यांच्यावर पांघरून सुद्धा घातलं जात नाहीये। कुठलाही हरामखोर असो त्याच्यावर कारवाई ही होतेच, जी आत्ताही झाली आहे। एक स्त्री म्हणून तरी कुठल्या विषयावर राजकारण करायचं याचं थोडंसं भान असू द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे। आता हे उघडपणे दिसू लागले आहे। महाराष्ट्र पोलीस भरतीतील SRPF गट 5 दौंड येथील लेखी परीक्षा दरम्यान 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलले गेले आहेत। मग ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा प्रशासनाला सवाल। आसाम आणि बंगालच्या जनादेशाची झालेली चोरी ही भाजपच्या भारतीय लोकशाहीला कमजोर करण्याच्या प्रयत्नातील एक गंभीर पाऊल आहे, नाना पटोले यांचा दावा। काँग्रेसमधील काही जण आणि इतर काही लोक TMCच्या पराभवावर आनंद व्यक्त करत आहेत, मात्र छोट्या मोठ्या राजकारणाला बाजूला ठेवा। हा विषय एका पक्षाचा किंवा दुसऱ्या पक्षाचा नाही, नाना पटोले यांचं वक्तव्य। मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड अशा मथळ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेली, परंतु ही बातमी खोटी आहे। त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली नाही।
या सर्व बातम्या निराधार आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ही माहिती दिली आहे. खासदार संजय राऊत ज्या पातळीची भाषा वापरतात त्यासाठी पारंपरिक शब्दकोश किंवा विश्वकोश अपुरे पडते असे सांगत नवनाथ बन यांनी हा अश्वकोश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करावा, जेणेकरून त्यांच्या पक्षाची अधोगती का झाली हे महाराष्ट्राला समजेल. नवनाथ बन यांनी ही जोरदार टीका केली आहे. भाजपाला देशात एकही विरोधी पक्ष नकोय, हीच त्यांची हुकुमशाही. भाजप केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सत्तेचा आणि पैशाचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप देखील खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे.